कृतीपत्रिकेतील प्रश्न क्रमांक 4 साठी वैकल्पिक प्रश्न. आता बघा, संस्कृतानुवादम कुरुत 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे. आता ही जी कृती आहे ही धातूनाम अव्ययानाम च विशिष्ट विभक्तेः उपयोगम कृत्वा वाक्यनिर्माणं कुरुत या प्रश्नासाठी पर्यायी कृती दिलेली आहे. म्हणजेच प्रश्न क्रमांक 4 मध्ये धातूंचा आणि अव्ययांचा विशिष्ट विभक्तीचा उपयोग करून वाक्य तयार करा यासाठी ऑरला जो प्रश्न टाकलेला आहे तो म्हणजे संस्कृतानुवादम कुरुत. आता या प्रश्नाला संस्कृतमध्ये अनुवाद करा याच्यामध्ये एकूण 6 वाक्य विचारली जातात. त्यापैकी कोणतीही 4 वाक्य सोडवणं अपेक्षित आहे. 4-5 शब्दांची सोपी आणि अगदी सुटसुटीत वाक्य दिली जातात. सलग परिच्छेद काही विचारला जात नाही. वाक्य माध्यम भाषेमध्ये दिलेली असतात आणि साधारणपणे 8वी ते 10वीपर्यंत आपण व्याकरण, भाषाज्ञान, शब्दसंग्रह हे जे काही शिकतो त्यावरच आधारित ही वाक्य असतात. आता संस्कृतानुवादम कुरुत म्हणजे संस्कृतमध्ये अनुवाद करा. मराठीतून संस्कृत भाषेमध्ये भाषांतर कसे करायचे यासंबंधी येथे थोडक्यात मार्गदर्शन केलेलं आहे. आता बघा, भाषांतराचे नियम समजून घेण्यापूर्वी आपलं पाठांतर हे नेहमी पक्कं असलं पाहिजे. इयत्ता 8वीला आपण देव, वनमाला, अस्मद, युष्मद, त्यानंतर तद, एतद, किम, अस्मद, युष्मद, इदम, भवत अशी सगळी सर्वनामांची रूपं आणि त्याचबरोबर धातूंची रूपंसुद्धा तयार केलेली आहेत. त्याचबरोबर धातूची कमीत कमी 1, 4, 6, 10 या गणातील धातूंची लटलकारातली, लंगलकारातली, लोटलकारातली, त्यानंतर लुटलकारातली रूपांचं पाठांतर आपलं असायला हवं. त्याचबरोबर 8वीच्या पुस्तकामध्ये असं आणि कृ असे 2 उपयोगी असलेल्या धातूच्या दुसऱ्या गटांमधले हे जे 2 धातू आहेत यांचीसुद्धा रूपं पाठ असणं आवश्यक आहे. आता कृतीपत्रिकेमध्ये मराठीमध्ये वाक्य दिलेलं असतं आणि आपल्याला ते संस्कृतमध्ये भाषांतर करायचं असतं. त्यावेळेला काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. सगळ्यात पहिलं बघा, कृतीपत्रिकेतलं जे वाक्य दिलेलं आहे ते पूर्ण वाचायचं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला अनुवाद करायचा आहे. तेव्हा प्रत्येक शब्दासाठी संस्कृतमध्ये काय शब्द आहे हे लक्षात घ्यायचं आहे. त्याचबरोबर त्या वाक्यातला कर्ता कोण आहे, तसंच वाक्यातला काळ कोणता आहे हे बघणं महत्त्वाचं आहे. नंतर कर्त्याची नेहमी प्रथमा विभक्ती असते, कर्माची द्वितीया विभक्ती असते. हे ज्याला माहिती आहे त्याला हे वाक्य तयार करणं तसंच सोपं आहे. त्याचबरोबर आपल्याला कारक माहिती आहेत. कर्ताकारक असेल तर प्रथमा विभक्ती, द्वितीयाकारक असेल तर द्वितीया विभक्ती असेल तर कर्मकारक, तृतीया विभक्ती असेल तर करणम, चतुर्थी विभक्ती असेल तर संप्रदानम, पंचमी विभक्ती असेल तर अपादानम आणि षष्ठी विभक्ती ही संबंधवाचक असते त्यामुळे ती कारक नाही. त्याचबरोबर सप्तमी विभक्ती असेल तर ती अधिकरणम असते. मग त्याचप्रमाणे इतर शब्दांच्या सुद्धा विभक्ती आपल्याला बघायला लागतात. वाक्यामध्ये क्रियापद, अव्यय यांना काही विशेष विभक्तीची अपेक्षा आहे का हे पण बघावं लागतं. जसं गच्छर्थक धातूला द्वितीयेची अपेक्षा असते, गतिवाचक धातूंना द्वितीयेची अपेक्षा असते, ज्याला द्यायचं त्याची चतुर्थी, त्यानंतर सह, सार्धम, समम, साकम यांना तृतीयेची अपेक्षा असते. नमः हे अव्यय ज्या वेळेला येतं त्यावेळेला आपल्याला चतुर्थी विभक्तीची अपेक्षा असते. त्याचबरोबर अन्वयाकडे पण आपल्याला लक्ष द्यावं लागतं. मग ते पुरुष, वचन, क्रियापद काय जे असेल त्याप्रमाणे. विशेषण, विशेष्य यांचं लिंग, वचन, विभक्ती ही नेहमी एकच असते हे पण लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर त्वांत, ल्यबंत धातुसाधी तर काही तिथे वापरली आहेत का तर ते पण बघावं लागतं. म्हणजे शुद्धलेखनाच्या नियमांप्रमाणेच ऱ्हस्व, दीर्घ, अनुस्वार, दंड,
प्रश्नचिन्ह असं जे काही आहे ते सगळंच बघून मग आपल्याला वाक्य सोडवावं लागतं. आता बघा, याप्रमाणे मराठीतून संस्कृत भाषेमध्ये भाषांतर कसे करायचे यासंबंधी आपण ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या सगळ्या बघितलेल्या आहेत. आता आपण अनुवादासाठी काही वाक्य बघणार आहोत. जास्वंदाचा रंग लाल असतो. जपा पुष्पस्य वर्णः रक्तः. पुढचं वाक्य बघूया. आई पोळ्या लाटते व भाजते. माता रोटिकाः वेल्लयति भर्जयति च. पुढचं वाक्य. तू शर्ट घाल. आता तूसाठी शब्द आहे त्वम. शर्टसाठी शब्द आपल्या चित्रपदकोशामध्येच आलेला आहे युतकम. त्वम युतकम धारय. इथे आता आज्ञार्थ आलेला आहे, त्यामुळे त्वम युतकम धारय दंड द्यायचा आहे शेवटी. आकाशात तारे शोभतात. आकाशात सप्तमी विभक्ती आहे. इथे स्थलवाचक शब्दाची नेहमी सप्तमी विभक्ती असते. आकाशे तारकाः शोभन्ते. पुढचं वाक्य बघा. समुद्राचे पाणी खारट आहे. समुद्रस्य जलम क्षारम वर्तते. हुशार मुले हे अनेक वचन दिलेलं आहे. पटकन उत्तर देतात. चतुराः बालकाः झटिति उत्तरम वदन्ति. तो सर्व कागद फाईलमध्ये ठेवतो. सह सर्वाणि कर्गजानि संचिकायां स्थापयति. त्यानंतर पुढचं वाक्य आहे. झाडावर चढून माकड फळ खाते. वृक्षम आरुह्य मर्कटः फलम खादति. शाळेच्या डाव्या बाजूला बाग आहे. विद्यालयस्य वामतः उद्यानम अस्ति. मराठी भाषा माझी मातृभाषा आहे. मराठी भाषा मम मातृभाषा अस्ति. सरस्वती देवी हातात वीणा धारण करते. सरस्वती देवी हस्ते वीणां धारयति. मुलगी हाताने लिहिते. बालिका हस्तेन लिखति. भारत माझा देश आहे. भारतः मम देशः अस्ति. समुद्राचे पाणी खारट असते. समुद्रस्य जलम क्षारम वर्तते. गणपतीला जास्वंदाचे फूल आवडते. गणेशाय जपाकुसुमम रोचते. पुढचं वाक्य बघूया. प्रार्थनेच्या वेळी मी डोळे मिटतो. प्रार्थना समये अहम नेत्रे निमीलयामी. मुलाकरता आई काय काय करत नाही. अपत्यस्य कृते माता किम किम न करोति. पुढचं वाक्य. गावाजवळ रेल्वे स्थानक आहे. नगरस्य समीपे रेलस्थानकम अस्ति. मी सांगतो तू लिही. अहम वदामि त्वम लिख. पुस्तकावर पट्टी आहे. पुस्तकस्य उपरि मापिका अस्ति. राम सायकलने बँकेत जातो. रामः द्विचक्रिकया वित्तकोशम गच्छति. जेवणाच्या शेवटी ती दहीभात खाते. भोजनांते सा दध्योदनम खादती. आता पुढचं 23वं वाक्य बघूया. जेवणाच्या सुरुवातीला ती जिलबी खाते. भोजनारंभे सा कुंडलिकां खादती. युद्धात आमच्या सैन्याचा विजय होईल. युद्धे अस्माकं सैन्यस्य विजयः भविष्यति. आता इथे या वाक्यात भविष्यकाळ आलेला आहे, म्हणून भविष्यति हे क्रियापद आपण वापरले. प्लास्टिकचा उपयोग प्रदूषणकारक आहे. प्लास्टिक उपयोगः प्रदूषणकारकः अस्ति. पुढचं वाक्य बघा. मी 100 रुपयांची नोट देतो. अहम 100 रूप्यकाणां धनपत्रम यच्छामि. माझ्या पुस्तकाचे नाव आमोद आहे. मम पुस्तकस्य नाम आमोदः अस्ति. राम महेशला शोधतो. रामः महेशम अन्विष्यति.
पावसाळ्यात मोर आनंदाने नाचतात. वर्षाकाले मयुराः आनंदेन नृत्यन्ति. झाडाखाली 2 मुले बसलेली आहेत. वृक्षस्य अधः बालकौ उपविशतः.